हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्ट या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हार्ट अटॅक म्हणजे हृदयाच्या स्नायूंना रक्त पुरवठा करणाऱ्या धमनीमध्ये अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे हृदयाला ऑक्सिजनच मिळत नाही. हे अडथळे प्रामुख्याने कोलेस्ट्रॉल किंवा चरबीच्या साठ्यामुळे होतात. त्यामुळे हृदयाच्या काही भागाला नुकसान पोहोचतं. छातीत दुखणं, श्वास घेण्यास त्रास, घाम येणं, मळमळ किंवा चक्कर येणं ही लक्षणं हार्ट अटॅकच्या काही दिवस आधीपासून दिसतात. पण वेळेस उपचार न मिळाल्यास रुग्णाचा जीव मात्र जाऊ शकतो. तर कार्डियक अरेस्ट म्हणजे अचानक अनपेक्षितपणे हृदय बंद पडतं किंवा हृदयाचं कार्य थांबतं, ज्यामुळे हृदयाची पंपिंग क्रिया एकदमच थांबते. म्हणजे हृदय अचानकपणे ठोके देणं थांबवतो. हृदयाचं कार्य अचानक बंद झाल्यानं शरीरातील रक्तप्रवाह थांबतो. मेंदू, फुफ्फुस आणि इतर महत्त्वाच्या अवयवांना ऑक्सिजनच मिळत नाही. त्यामुळे काही मिनिटातच माणूस शुद्ध हरपतो आणि उपचार न मिळाल्यास मृत्यू सुद्धा होऊ शकतो. ही स्थिती प्रामुख्याने हृदयातील विद्युत प्रणालीत बिघाड झाल्यामुळे म्हणजेच इलेक्ट्रोलाइट्सचं असंतुलन, आघात किंवा ड्रग्ज ओव्हरडोस यांसारख्या विविध कारणांमुळे होऊ शकते. कार्डियक अरेस्ट ही मेडिकल इमर्जन्सी असून तत्काळ CPR किंवा AEDचा वापर केल्यास जीव नक्कीच वाचू शकतो. ही अवस्था हार्ट अटॅक पेक्षा वेगळी असून ती अधिक गंभीर आणि तातडीची आहे. हार्ट अटॅक आल्यानंतर हृदय ठोके देत असतं, पण त्रास होत असतो. वेळीच उपचार न मिळाल्यास रुग्णाचा जीव जाऊ शकतो. तर कार्डियक अरेस्ट मध्ये हृदय एकदमच बंद पडतं, हा फरक आहे.